गुड मॉर्निंग, प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रभूमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा आज नव्याने स्वागत आहे. हा समय आहे देवाच्या वचनातून आपण ऐकण्याचा, त्याच्यावरती मनन करण्याचा. प्रभूची स्तुती असो, त्याने आजचा नवीन दिवस आपल्या आयुष्याला जोडला आहे आणि पुन्हा एकदा त्याच्या वचनातून आपण पाहावं, मनन करावं, याकरता त्यांनी ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. याबद्दल प्रभूच्या नावाला अनेक अनेक धन्यवाद. आपण फेब्रुवारी महिन्यापासून एक वचन जे आहे, पवित्र शास्त्रामधले 2 वचनं, त्याच्यावरती मनन करत आहोत. इब्री लोकासपत्र 6वा अध्याय 1 आणि 2 वचन जे आहे, याच्यावरती आपण फेब्रुवारीपासून प्रत्येक रविवार त्याच्यावरती मनन करत आहोत, देवाच्या वचनातून पाहत आहोत. मी आज पुन्हा एकदा ते वचन वाचेन. तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्यांचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. फाउंडेशन ऑफ ख्रिश्चन लाईफ, ख्रिस्ती जीवनाचा जे पाया आहे, ख्रिस्त शिष्याच्या जीवनाचा जो पाया आहे, त्याच्याबद्दल ह्या ठिकाणात सांगितलं आहे की तो पाया जो आहे तो अगोदर आपण नीट समजून घ्यावा आणि मग त्याच्यानंतर आपण प्रौढतेप्रत प्रवास करावा, पुढची वाटचाल करावी, असा त्याने आपल्याला बोध केलेला आहे त्या देवाच्या पवित्र वचनाच्या द्वारे. प्रौढतेप्रत वाटचाल करणं आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आत्मिकरित्या आपण प्रौढ होणं फार गरजेचं आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि पायाचं मग शिक्षण काय आहे? त्या प्रौढतेप्रत जाण्याच्या अगोदर कुठल्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, तर त्या 6 गोष्टींबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणात. आणि निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, 2 आहे देवावरचा विश्वास, 3 बाप्तिस्म्याचे शिक्षण, 4 हात वर ठेवण्याचे शिक्षण आणि 5 आहे मृतांच्या पुनरुत्थानाचे शिक्षण. इथपर्यंत आपण मनन केलेलं आहे देवाच्या वचनावरती. आणि 6वा जो मुद्दा आहे, सार्वकालिक न्यायाचे शिक्षण, ह्याच्यावरती आपण मनन करणार आहोत आज आणि येणारे आणखी 1-2 रविवार असतील. आपल्या विश्वासू जीवनाचा, ख्रिस्त शिष्याच्या जीवनाचा, आपण प्रौढतेप्रत वाटचाल करण्या अगोदरचा जो पाया आहे, त्याच्यातला हा शेवटचा मुद्दा आहे. तिथपर्यंत आपण प्रभूच्या कृपेने पोहोचलो आहे. आपण सर्व ख्रिस्त शिष्य आहो आणि प्रगटीकरणानुसार आपल्याला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे आपण शिष्य आहो. आणि आपल्याला माहिती आहे की स्वर्गामध्ये देवाचं सिंहासन आहे आणि तिथून एक शुद्ध नितळ स्फटिकासारखी अशी नदी वाहते. आणि स्वर्ग राज्य जे आहे त्या ठिकाणामध्ये शाप नाही आहे, तिथे मृत्यू नाही आहे, तिथे समुद्र देखील नाही, तिथे अश्रू नाहीत आणि अनेक गोष्टी आहेत. तिथे अंधकार नाही, तिथे रात्र नाही. अनेक गोष्टी ज्या पृथ्वीवरती आपण अनुभव करतो, या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टींचा अनुभव येतो, अशा अनेक गोष्टी सार्वकालिक जीवनामध्ये प्रभू बरोबर आपण असताना नसणार आहेत. तिथून परमेश्वराने त्या काढून टाकल्या आहेत. परंतु ह्या चांगल्या वाईट गोष्टी, ही आपली ख्रिस्तामधील आशा, ह्याबद्दलचा आपला आनंद, यावरती ठेवण्यात आलेला विश्वास, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हे देखील आहे की जसा स्वर्ग हा खरा आहे, तसाच नरक देखील सत्य आहे. अधोलोक जो आहे, अग्नी सरोवर जो असणार आहे, हे देखील पवित्र वचनामधलं सत्य आहे. याच्यावरती देखील आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सार्वकालिक आशीर्वाद फक्त समजून घेणं हे पुरेसं नाही, तर त्याच्याबरोबर सार्वकालिक न्याय देखील समजून घेणं गरजेचं आहे. आपलं ब्लेसिंग्स जे आहे,
आशीर्वाद आहे, कृपादान आहे, यांच्यावरती आपण पुष्कळदा लक्ष लावतो, मनन करतो, त्याचा शोध देवाच्या वचनातून घेतो. परंतु ज्या ठिकाणात ब्लेसिंग्स आहेत त्याच्या प्रत्येक अगोदर काहीतरी आज्ञा आहेत. त्या आज्ञा पालन झाल्यानंतर न्याय होणार आहे की ती आज्ञा पाळण्यात आलेली आहे की नाही, आणि त्याच्यानंतर ते आशीर्वाद प्राप्त होणार आहेत आपल्याला. मी सार्वकालिक आशीर्वादांबद्दल बोलत आहे. जो शब्द आहे जजमेंट, इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये न्याय जे म्हटलेलं आहे, त्या शब्दाचे अनेक अर्थ होतात. त्याच्यापैकी एक अर्थ आहे वेगळं करणे. हो, प्रभू नक्कीच नीतिमान आणि अनीतिमान, धार्मिक आणि पापी जे आहेत त्यांना प्रभू वेगळं करणार आहे न्यायाच्या समयी. जजमेंट या शब्दाचा अजून एक दुसरा अर्थ होतो की भेद करणे, फरक करणे. हो, आता जरी प्रभू संपूर्ण सृष्टीवरती सारखीच प्रीती करतो, तो सारख्याच प्रमाणामध्ये कृपा सर्वांना पुरवतो, धार्मिक आणि अनीतिमान ह्या सर्वांनाच परमेश्वर सारखाच सूर्यप्रकाश देतो, सारखाच पाऊस पाडतो, सारखीच हवा सर्वत्र वाहते, सर्वांना सारखे आशीर्वाद तो नक्की देतो. परंतु न्याय समय नक्की येणार आहे ज्या वेळेस ह्या दोघांमध्ये परमेश्वर एक फरक नक्की करणार आहे, एकमेकांपासून वेगळं करणार. त्यांच्यामधला फरक जो आहे तो देखील प्रगट होणार आहे. न्याय होणे म्हणजे काय की कुठला तरी एक जजमेंट आहे, एक न्याय आहे, तो आपल्यावरती लागू होणे. जो परमेश्वराने सार्वकालिक न्याय नेमून ठेवला आहे मनुष्य जातीसाठी, त्याचं लागूकरण जे आहे, कृपेचा काळ संपणार आहे, प्रीतीचा काळ संपणार आहे, आणि न्यायाच्या दिवशी त्याचा जो सार्वकालिक न्याय जो आहे, त्या न्यायाचं परमेश्वर जे आहे तो त्याचं लागूकरण करणार आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर न्याय करणे ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? मोजमाप करणे, हे सुद्धा त्याचा अर्थ होतो. टू एस्टिमेट, काहीतरी मोजमाप करणं. हो, आपण जे आयुष्य जगत आहोत, जो लिमिटेड टाइम पिरियड आहे, 20, 40, 80, 60, 100, 120 वर्ष, हे जे आयुष्य आहे आपण जगलेलो, त्याच्यातील प्रत्येक क्षण आणि क्षणाचं मोजमाप प्रभू न्यायाच्या दिवशी करणार आहे. या गोष्टीचा आपल्याला कधीही विसर पडू नये. जी आपण प्रभूची सेवा म्हणतो, ज्याला आपण धार्मिक गोष्टी म्हणतो, ज्याला आपण आत्मिक गोष्टी म्हणतो, ह्या सर्व गोष्टी, आपली कृत्य, आपलं बोलणं, या सर्व गोष्टींचं मोजमाप होणार आहे. परमेश्वर तागडीत घालून ते मोजणार आहे. आपण त्यावेळेस उण पडू नये. जे काही परमेश्वराच्या इच्छेनुसार असेल, जे काही त्याच्या योजनेनुसार आहे, जे काही त्याच्या पवित्र वचनानुसार आहे, जे काही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेद्वारे आहे, ते सर्व मान्य होणार आहे मोजमाप झाल्यानंतर. तत्काळ आता मोजमाप होत नाही, म्हणून आपण गाफील राहू नये, आपण झोप काढू नये, आणि देवाची जी कृपा आहे त्याचा गैरवापर करू नये. न्याय करण्याचा अर्थ अजून एक होतो की एखाद्या व्यक्तीला बोलावून त्या व्यक्तीपासून हिशोब मागणे. प्रभू करणार आहे न्यायाच्या दिवशी जे काही आपल्याला देण्यात आलेलं आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा परमेश्वराला हिशोब द्यायचा आहे. आपल्या आयुष्याचा हिशोब द्यायचा आहे. आपल्या शरीराचे सर्व जे धडधाकट चांगले अवयव प्रभूने दिलेले आहे, त्याच्या प्रतिमेचा आपल्याला घडवलेला आहे, त्या प्रत्येक अवयवांचा हिशोब परमेश्वराला द्यायचा आहे. प्रत्येक विचारांचा हिशोब परमेश्वराला द्यायचा आहे. मनात येणाऱ्या प्रत्येक संकल्पनेचा हिशोब जो आहे तो परमेश्वराला द्यायचा आहे. आपल्या प्रत्येक श्वासाचा हिशोब परमेश्वराला द्यायचा आहे. आपल्या वेळेचा हिशोब परमेश्वराला द्यायचा आहे. आपण बोलणाऱ्या प्रत्येक शब्दाचा हिशोब परमेश्वराला द्यायचा आहे. आपल्या शरीराच्या द्वारे, आपल्या जीवनाच्या द्वारे आपण जी कृत्य करतो, जी वर्क्स अँड डीड्स आहेत, आपले काम जी आहेत आणि कृत्य आहेत, त्यांचा देखील हिशोब परमेश्वराला द्यायचा आहे. न्यायाच्या दिवशी तो आपल्याला बोलावून त्या गोष्टींचा हिशोब मागणार आहे.
आपल्याला माहिती आहे कारभाराचा दाखला जो प्रभू येशू ख्रिस्ताने दिला होता. एक लँडलॉर्ड आहे, एक धनवान व्यक्ती आहे आणि तो जाताना त्याचे 3 जे चाकर आहे, एकाला 5 मोहरा, 3 मोहरा आणि 1 मोहर अशी देऊन गेला. ज्यावेळेस तो पुन्हा आला त्याने त्यांना बोलावले आणि हिशोब मागितला असं म्हटलेलं आहे. न्यायाच्या दिवशी तसंच होणार आहे. जे काही तुम्हाला मला प्राप्त झालं आहे, जी कुठली संधी परमेश्वराच्या प्रभूच्या सेवेची त्यांनी आपल्याला दिली, ज्या प्रत्येक ठिकाणी जगाचा आपण नाकार करून प्रभूचा स्वीकार करण्याची संधी त्याने आपल्याला दिली होती, त्या प्रत्येक संधीचा देखील हिशोब आपल्याला द्यायचा आहे. कुठल्या कुठल्या गोष्टींचा हिशोब द्यायचा ह्याची जर लिस्ट पाहत गेलो तर एंडलेस ती न संपणारी अशी लिस्ट आहे. इतक्या गोष्टींचा आपल्याला प्रभूच्या समोर हिशोब द्यायचा आहे. टू जज ऑल्सो मीन्स टू ब्रिंग अंडर क्वेश्चन. न्याय करणे ह्याचा अर्थ असा देखील होतो की आपल्याला आपल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येतील. परमेश्वर आपल्याला प्रश्न विचारेल आणि त्याचं आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे. तयारी ठेवा. प्रत्येक व्यक्तीला न्यायाच्या दिवशी प्रभूच्या समोर उभं राहायचं आहे आणि सर्व शक्तिमान, सर्व व्यापी, सर्व ज्ञानी जो परमेश्वर आहे, ज्याला सर्व काही माहीत आहे, ज्याच्यापासून काहीही गुप्त राहत नाही, असा परमेश्वर ज्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारणार आहे त्यावेळेस त्याला देण्यासाठी आपल्याकडे उत्तर असणं गरजेचं आहे. इयोबाला देखील प्रभूने प्रश्न विचारले होते. माझा टॉपिक नाहीये तो आजचा, परंतु इयोबाला एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. पवित्र शास्त्रामध्ये प्रभूने अनेकांना प्रश्न विचारलेले आहेत. अभ्यासाचा विषय आहे तो एक वेगळा विषय आहे की प्रभू काय काय प्रश्न विचारतो आणि त्याचं उत्तर कोण देऊ शकतं किंवा कोणीच देऊ शकत नाही, याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. ज्यावेळेस तो सर्व शक्तिमान परमेश्वर आपल्याला प्रश्न विचारणार आहे त्या न्यायाच्या दिवशी आपण आत्ताच त्याची तयारी करणं गरजेचं आहे. न्याय होणं किंवा न्याय करणं म्हणजे अजून एक गोष्ट आहे की एक न्यायाची आचारसंहिता लिहून देण्यात आली आहे की अशी वागणूक असली पाहिजे, असं बोललं पाहिजे, असं अन्न खाल्लं पाहिजे, असे वस्त्र परिधान केले पाहिजे, असे विचार केले पाहिजे, अशा कृती केल्या पाहिजे, असे अनेक जे नियम लिहून ठेवले आहेत देवाच्या वचनानुसार. त्या नियमानुसार आपला न्याय होणार आहे. हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की त्यापैकी किती आज्ञा पाळण्यात आल्या आहेत आणि किती नियम मोडण्यात आले आहेत. न्याय होणं म्हणजे एक व्यक्ती असती ज्याच्याकडे अधिकार आहे, ज्या व्यक्तीला माझ्यापेक्षा अधिक ज्ञान आहे, माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्य आहे, ज्या व्यक्तीकडे अथॉरिटी आहे, अधिकार आहेत, अशा व्यक्तीच्या समोर उभं राहणं आणि मग ती व्यक्ती आपली पारख करणं. प्रभू हा उत्तम न्यायाधीश आहे. एकच देव ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो, तो एकच देव म्हणजे देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा आहे आणि तो त्याच्याद्वारे आपला न्याय होणार आहे. तो त्यावेळेस उत्तम असा न्यायाधीश असणार आहे. कुठले तरी आरोप जे आहेत, न्याय होणे म्हणजे आरोप जे लावण्यात आले आहे ते एकतर सिद्ध होतात किंवा ते खारिज करण्यात येतात, ते नाकारले जातात, रद्द होतात. सैतानाने आपल्या जीवनावरती, आपल्या सेवेवरती, आपल्या आयुष्यावरती जितके काही आरोप लावून प्रभू पुढे सादर केले आहे त्याची सुनावणी होणार आहे. त्यापैकी किती आरोप हे सिद्ध होतात, जितके सिद्ध होतील तेवढा आपण दोषास पात्र ठरू आणि किती आरोप जे आहे ते निकालात काढण्यात येतील ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आणि त्याच्या पवित्र रक्ताद्वारे रद्द करण्यात येतील. ते आपल्यासाठी एक सौभाग्य, एक ब्लेसिंग असणार आहे. त्या दिवशी ही सुद्धा ट्रायल होणार आहे. हिशोब द्यायचा आहे, अकाउंटेबिलिटी, कारभारी पण आपलं
तपासण्यात येणार आहे. व्हॉट इज अकाउंटेबिलिटी? कारभारीपण म्हणजे काय? त्याला हिशोब देणं म्हणजे काय? जे कोणी यूट्यूबवरती मेसेज ऐकतात, कारभारीपण ह्या विषयावरती सुद्धा माझे टीचिंग्स अपलोड केलेले आहेत, व्हिडिओज अपलोड आहेत केलेले. तुमची इच्छा असेल तर नक्की ते जरूर ऐका तुम्ही, की प्रभूला आपल्याला सर्व गोष्टींचा हिशोब द्यायचा आहे. त्याने आपल्या ताब्यामध्ये ज्या त्याच्या आहेत अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत. एक व्यक्ती जो असतो, समजा एक धनवान व्यक्ती आहे आणि त्याच्या घरी अनेक नौकर चाकर सेवक आहेत, तो प्रत्येकाला काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी देतो, काहीतरी जबाबदारी देतो आणि जे त्याचं आहे त्याच्यावरती त्यांना नेमत असतो. त्यांना काही वेळासाठी काही लिमिटेड असे अधिकार मिळालेले असतात आणि त्या अधिकारांचा, त्या संधीचा उपयोग करून त्यांनी त्या गोष्टी उपयोगात आणायच्या असतात, त्याचा उपभोग घ्यायचा असतो, दुसऱ्यांसाठी त्या फायद्याच्या ठरवायच्या असतात. तसंच प्रभूने सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, अनेक आज्ञा दिलेल्या आहेत. त्याचं संपूर्ण नियमशास्त्र आपल्याला दिलं आहे, उत्पत्ती ते प्रगटीकरण, ज्याच्यामध्ये त्याने स्वतःला प्रगट केला आहे. जो त्याचा आहे तो श्वास त्याने आपल्या मनुष्य जातीला दिला आहे. त्याने निर्माण केलेली सृष्टी आपण त्याच्यावर राज्य करावं आणि प्रभूचंच गौरव करावं या उद्देशाने आपल्या ताब्यामध्ये त्याने सोपवलेली आहे. अनेक गोष्टी आहेत. मनुष्याचं इनफॅक्ट काहीच नाही. जे काही माझं माझं आपण म्हणत असतो ते काहीच माझं नसतं प्रियांनो, ते आपलं काहीच नसतं. जे काही आहे ते सर्व प्रभूचं आहे, त्याने आपल्या हातात सोपवलेलं आहे. आपलं जीवन जे आहे, आपला श्वास जो आहे, आपले नातेवाईक आहे, मित्रमंडळी आहे, आई वडील आहे, लेकरं आहेत, पती पत्नी आहेत, फॅमिलीज आहे, आपलं चर्च आहे, आपले विश्वासणारे भाऊ बहीण आहे, आपल्या ठाई वस्ती करणारा पवित्र आत्मा आहे, देव जो पवित्र आत्मा, अशा अनेक गोष्टी प्रभूने आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या न्यायाच्या दिवशी त्याने आपल्याला दिलेल्या ह्या सर्व गोष्टींचा हिशोब जो आहे तो आपल्याला त्याला द्यायचा आहे. न्याय करणे म्हणजे अजून एक अर्थ होतो. अनेक अर्थ आहेत, खूप अर्थ आहेत. ग्रीक वर्ड, हिब्रू वर्ड, दोन्ही वर्ड्स जर घेतले तर अनेक अर्थ होतात त्याचे. आपल्याला जी कामगिरी सोपवण्यात आलेली आहे, जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क जे आहे प्रभूच्या द्वारे सोपवण्यात आलेलं आहे, त्याचं जे राज्य आहे ते पृथ्वीवरती प्रस्थापित व्हावं याकरिता त्याच्या राज्यकारभारामध्ये आपल्याला त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून जो सहभाग देण्यात आलेला आहे, ते जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गव्हर्नमेंट त्यांनी स्थापन केलेलं आहे या पृथ्वीवरती. 2 पीटर 2:9, 2 पेत्र 2:9 मध्ये म्हटल्याप्रमाणे आपण राजकीय याजकगण, निवडलेला वंश, त्याचे स्वतःचे लोक आहोत. आपण ख्रिस्ताच्या वतीने वकिली करणारे आहोत, अँबॅसेडर्स ऑफ क्राइस्ट. अशा अनेक पदव्या ज्या आहेत त्या त्याच्या राज्यकारभारामध्ये जे पृथ्वीवरती त्याला स्थापन करायचं आहे त्याने आपल्याला दिल्या आहेत. त्या सर्व जी पण जबाबदारी, 5 फोल्ड मिनिस्ट्री येते त्याच्यामध्ये, डिसायपलशिप आहे त्याच्यामध्ये, 5 पदरी सेवेबरोबर डिसायपलशिप शिष्यत्व सुद्धा आहे. ह्या सर्व ज्या जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटीज, एक पद त्याच्या राज्यकारभारामध्ये आपल्याला त्यांनी दिलेलं आहे, त्या पदाचा देखील आपल्याला प्रभूला हिशोब द्यायचा आहे. त्याचं पुत्र आणि कन्या म्हणून त्याने जे पाचारण या पृथ्वीवर आपल्याला केलेलं आहे ते सुद्धा त्याने एक पद दिलेलं आहे. सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची वाट पाहत आहे असं देवाचं वचन सांगतं. त्याच्या द्राक्षीच्या मळ्यामधील आपण कामकरी आहोत. आणखी किती पद सांगू, एवढे तर खूप कमी सांगितलेत मी. पवित्र शास्त्रामध्ये अनेक लिहिलेले आहेत. आपल्याला तपासणं गरजेचं आहे
की मला कुठलं कुठलं कामगिरी सोपवली आहे आणि मी ती योग्य करत आहे का. जगातलं जे सरकार असतं त्याच्यामध्ये सुद्धा अनेक पदं असतात. थोडक्यात सांगायचं तर आपलं ऑफिस सुद्धा असतं. आपल्या ऑफिसमध्ये देखील एक छोटा राज्यकारभारच जसा काय चालू असतो ना. आपल्या प्रत्येकाला काहीतरी एक डेसिग्नेशन देण्यात आलेलं असतं, काहीतरी एक श्रेणी देण्यात आलेली असती, काहीतरी कामगिरी सोपवलेली असती आणि आपल्याला प्रत्येक व्यक्तीला कोणाला तरी त्याचा हिशोब द्यायचा असतो. मी कामाच्या बद्दल बोलते, जस्ट ऑफिस प्लेस बद्दल बोलते, छोट्या गोष्टींबद्दल बोलते. राज्यांचे कारभार वेगळे असतात, देशाचे कारभार वेगळे असतात. युनायटेड नेशन्स सारखे संस्था आहे जे सगळ्या देशांचे कारभारांमध्ये पण लुडबुड करतात, लक्ष घालत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे राज्य कारभार आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्पॉन्सिबिलिटीज देण्यात आलेल्या आहे. आपल्याला त्या प्रत्येकाचा हिशोब प्रभूला द्यायचा आहे. माझ्या अधिकाराखाली असलेल्या गोष्टींचं मी काय केलेलं आहे, मी त्या अधिकारांचा मला देण्यात आलेलं जे आत्मिक पद आहे त्याचा उपयोग मी कुठल्या गोष्टींसाठी केला आहे, कशा प्रकाराने केला आहे. मी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या उपयोगात आणल्या आहेत का, की देवाच्या राज्याच्या वाढीसाठीच त्याचा उपयोग केला आहे. माझ्या गौरवासाठी देवाचे सर्व आशीर्वाद आणि त्याचे जे कृपादान उपयोगात आणले आहे का, माझ्या जीवनाद्वारे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं गौरव माझ्या प्रभूला मिळालेलं आहे. मी खरा कारभार केला की एक फ्रॉड असा कारभार केलेला आहे, गैरव्यवहार केलेला आहे का, मला देण्यात आलेल्या अधिकारांचा गैरवापर केलेला आहे का, मी जगिकतेला बळी पडून काहीतरी लाचलुचपत घेऊन देवराज्याचा कारभार बिघडवला आहे का, अनेक मोहांना बळी पडले आहे का. अनेक गोष्टी आहेत. पुन्हा एकदा माझा तो विषय नाहीये, परंतु मला न्याय होणार म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टींची स्पष्ट कल्पना द्यावी असं वाटतं. तरीही मी जे बोलत आहे ते खूप बेसिक बोलत आहे. या प्रत्येक गोष्टींचा आपल्याला प्रभूला आपल्याला त्याच्या समोर हिशोब द्यायचा आहे. त्याने जे सृष्टीवरती अधिकार गाजवण्यासाठी आपल्याला अधिकार दिला आहे, मनुष्यांमधले नातेसंबंध कसे असावे याचा देखील एक अधिकार दिलेला आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यायचा आहे प्रियांनो. म्हणून मी नेहमी सांगते, आपण जे ख्रिस्त शिष्य आहोत, कृपा करून चुकूनही जो निसर्ग परमेश्वराने नेमलेला आहे, आपल्याला त्याच्यावरती त्याने अधिकार दिलेला आहे, त्याचं सौंदर्य, त्याचे आशीर्वाद याचा उपभोग घेऊन आपल्या प्रभूचं गौरव करा. परंतु त्याला देखील हानिकारक अशा गोष्टी करू नका. निसर्गाला सुद्धा धक्का पोहोचेल आणि त्याचं नुकसान होईल अशा गोष्टी करू नका. ख्रिस्त शिष्यांनी आपल्याला त्याचा देखील हिशोब प्रभूला द्यायचा आहे, कारण ते निर्माण तुम्ही आणि मी केलं नाही. प्रभूने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्याचा हिशोब आपल्याला प्रभूला द्यायचा आहे. पाणी वाया घालवू नका, झाडं लावा, त्यांचं संरक्षण करा. या खूप साध्या गोष्टी आहेत. जे प्राणी आहेत त्यांच्याशी क्रूरतेने वागू नका. ह्या सिंपल वाटतात गोष्टी. जगातील अनेक लोक हे विचार आणि संकल्पना जे पवित्र शास्त्रातले आहेत ते घेऊन त्याच्यावरती ते किती मोठ्या मोठ्या चळवळी उभ्या करत आहेत. मी म्हणत नाहीये की त्या गोष्टींच्या मागे धावा, परंतु आपल्या परीने होईल तसं निसर्गाला नुकसान पोहोचू नये असं देखील वागणं आपण गरजेचं आहे. कारण तुम्हाला सांगते, योहान 3:16 मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली. फॉर गॉड सो लव्ह द वर्ल्ड म्हटलेलं आहे. त्याने फक्त मनुष्यांवरती प्रीती केली किंवा संपूर्ण मानव जातीवरती प्रीती केली असं म्हटलेलं नाही, जगावरती म्हटलेलं आहे. जर ओरिजिनल हिब्रू आणि ग्रीक जर वर्ड्स घेतले तर त्याचा अर्थ होतो संपूर्ण सृष्टीवरती त्याने प्रीती केली आहे. आदाम हवेच्या द्वारे सृष्टीवरती जे नेचर होतं, माती जी आहे, त्याला सुद्धा शाप मिळाला होता.
निसर्गाला सुद्धा जे परमेश्वराने सुंदर बनवलं होतं ते पापाद्वारे, मनुष्याच्या पापाद्वारे त्यांना देखील शाप मिळाला होता. त्याचं सुद्धा रेक्टिफिकेशन जे आहे, त्याच्यामध्ये सुधारणूक करण्याचं काम जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेलं आहे. म्हणून तर वादळ आणि वारं देखील त्याचा ऐकत होते. जो निसर्ग मनुष्याच्या, जो पापी मनुष्य आहे त्याच्या कब्जात आता राहत नाही, जो एकेकाळी आदामाच्या संपूर्ण आधिपत्याखाली होता, असा जो निसर्ग मनुष्याने पाप केल्यानंतर त्याच्या आधिपत्याखाली नाही राहत, परंतु तो प्रभूच्या आधिपत्याखाली आहे. जुना करार वाचा, समुद्र दुभागला परमेश्वरांनी, नदी दुभागली आहे. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा वादळाशी शब्द बोलायचा, वादळ शांत. ते म्हणायचे वादळ आणि समुद्र देखील ह्याचे ऐकतात, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा ते रेक्टिफिकेशन, शांतीची प्रक्रिया प्रभूने पार पाडली होती. सांगण्याचा उद्देश हा आहे, माझा विषय नाही हा सर्व गोष्टींचा आजचा, परंतु मला हे सांगायचं आहे, जो निसर्ग, जे मानवांच्या सोडता जे काही प्राणी, पशु पक्षी, सर्व काही जी निसर्गाची परमेश्वराने निसर्गामध्ये निर्मिती केली आहे त्याचा सुद्धा आदर सन्मान करावा. त्याच्यावरती देखील ख्रिस्ताची प्रीती आपण प्रगट करावी. आपण प्रीतीचे जे संदर्भ वाचतो, उपदेश करतो, ते फक्त एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्यावरती प्रीती करावी एवढे मर्यादित असतात. ते अज्ञान आहे. सर्वात प्रथम ज्यावेळेस प्रीतीचा उल्लेख होतो त्यावेळेस सर्वात प्रथम मनुष्याने देवावरती प्रीती करावी, हा सर्वात पहिला देवाचा उद्देश आहे, आपल्यापासून अपेक्षा आहे. त्याच्यानंतर मनुष्याचा एकमेकांवरील असलेली प्रीती आहे, आणि त्यानंतर मनुष्याने, परमेश्वराने जे सृष्ट गोष्टी केल्या आहे, जो निसर्ग केला आहे, तो त्याने जसा बनवला आहे तशा नैसर्गिक स्थितीमध्ये राखणं, त्याचं नुकसान न करणं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मी आज हा विषय जास्ती करून बोलत आहे, थोडासा विस्ताराने सांगितला आहे, कारण त्याचा सुद्धा आपल्याला हिशोब द्यायचा आहे. हे लक्षात ठेवा, जे आपलं नाही त्या सर्वाचा हिशोब त्याला द्यायचा आहे. आणि मनुष्याचं, माझं स्वतःचं तर काहीच नाहीये प्रियांनो, काही नाही आपलं, त्याचा देखील आपल्याला हिशोब द्यायचा आहे. जी सत्ता त्याने करायला लावली ती सत्ता आपण कशी करतो, शांतीने आणि प्रीतीने निसर्गावरती सत्ता केली आहे का? मनुष्यांमधील नातेसंबंध कसे असावे याचं देखील देवाच्या पवित्र शास्त्रामध्ये अनेक नियम, अनेक गोष्टी त्याच्यासाठी सांगितल्या आहे, सविस्तर वर्णन केलेलं आहे. आपण त्यापैकी किती गोष्टींचं पालन करतो हे सुद्धा आपल्याला त्यावेळेस हिशोब द्यायचा आहे. मी हे 12, 13, 14 कितीतरी अर्थ सांगितले. आपण एवढे अर्थ बास झाले, फार बेसिक आहेत. आणखी न्याय करण्याचा खूप आणखी अर्थ होता. प्रार्थना हा जो शब्द आहे, तफिला ज्याला म्हणतात आपण हिब्रूमध्ये, त्याचा अर्थ सुद्धा हेच होतो की स्वतःचा न्याय करणे. प्रार्थना ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस सर्वात प्रथम आत्मपरीक्षण करून, स्वतःचा न्याय करून, प्रभूकडून स्वतःच्या पापांसाठी क्षमा मागून, शुद्धीकरण स्वतःचं करून घेऊन मग देवाच्या समक्षतेसमोर उभं राहणं, हे परमेश्वराला आपल्यापासून अभिप्रेत आहे, त्याला आपल्यापासून पाहिजे आहे. अनेक गोष्टींचा होणारा जो न्याय आहे त्याच्यासाठी आपण तयारी करणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. आपण न्यायाबद्दल शिकणं का गरजेचं आहे हे पण फार महत्त्वाचा टॉपिक आहे. अनेक लोक म्हणतात, हां सिस्टर तुम्ही न्यायाबद्दल, जो देवाचा न्याय होणार आहे त्याच्याबद्दल नेहमी सांगता, ते एवढं का गरजेचं आहे, असं मला काही लोकांनी प्रश्न विचारले होते. काही लोक म्हणाले, आपण कृपेच्या काळात जगत आहे, कशाला तुम्ही सारखं न्याय सांगता? प्रीती आणि कृपा आणि सर्व आशीर्वाद हे देवाच्या गोष्टी आहे, ज्याचा उपभोग घेण्यासाठी त्याने आपली निवड केली आहे, आणि आपण सदैव आनंदित असावं, ब्लेस्ड असावं, आशीर्वादित असावं, ही देवाची इच्छा आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी कशाला सारख्या? आपण देवाच्या वचनातूनच पाहूया की आपण जे सार्वकालिक न्याय आहे त्याच्याबद्दल माहिती असणं का गरजेचं आहे. सर्वात प्रथम रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 8 आणि 9 जे वचन आहे ते आपण वाचणार आहोत. रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 8वं आणि 9वं वचन आपण ह्यावेळेस वाचूयात. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला,
तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. म्हणजे देवाचा क्रोध जो आहे तो नक्की होणार आहे, परंतु त्या क्रोधापासून प्रभू येशू ख्रिस्ताला आपण तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. आपला देवाशी समेट झाला आहे, आपल्या पापांची क्षमा झालेली आहे, आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे धुवून नीतिमान ठरवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून देवाचा जो येणारा क्रोध आहे त्याच्यापासून आपण बचावलो आहे, आपलं रक्षण झालं आहे. जो देव करणार आहे, देव जो पिता जो सार्वकालिक न्याय करणार आहे त्याच्यापासून आपण बचावले गेलो आहोत. ह्या गोष्टीची आपण आढ्यता बाळगू नये आणि ह्या गोष्टीचा आपल्याला विसर देखील पडू नये. तर ही गोष्ट आपल्या सतत स्मरणात असावी आणि त्याबद्दल आपण देवाचे, प्रभू येशू ख्रिस्ताचे, पवित्र आत्म्याचे आभार मानायला शिकलं पाहिजे. म्हणून आपल्याला न्यायाची आठवण असणं गरजेचं आहे. मी इथे ह्या वचनामध्ये एक स्पेसिफिक शब्द आहे की जो देव न्याय करणार आहे, देव जो पिता जो न्याय करणार आहे, त्या न्यायापासून तारण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीचा बचाव झालेला आहे असं ह्या ठिकाणी सांगितलं आहे. खूप मोठी गोष्ट आहे. मी आजच्या सेशनमध्ये नाही, परंतु येणाऱ्या सेशनमध्ये सांगणार आहे की देव जो पिता न्याय करणार आहे तो काय असणार आहे आणि त्याच्यापासून बचाव होणं ही फार मोठी गोष्ट का आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रभूचे सतत आभार मानणं हे आपल्याला गरजेचं आहे. थेसलोनिकाकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 10वं वचन याच्यामध्ये सुद्धा हीच गोष्ट सांगितली आहे की देवाने जी आपल्यावरती कृपा आणि दया केलेली आहे त्याबद्दल आपण सदैव आणि सदैव परमेश्वराचे आभार मानावेत. या दोन्ही वचनांमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. खूप प्रामुख्याने सांगितली आहे की जी दया आणि कृपा झालेली आहे त्याचा ज्यावेळेस आपल्याला साक्षात्कार झालेला आहे, आपल्याला समजलेला आहे माझ्यावर दया आणि कृपा झालेली आहे, त्यावेळेस आपण त्याबद्दल देवाचं गौरव करावं आणि त्याचे आभार मानावे. दया आणि कृपा याचा अर्थ मनमानी करत वागण्यासाठी आपल्याला काहीतरी देण्यात आलेली गोष्ट असा होत नाही. दया आणि कृपा याचा अर्थच हा आहे की मी देवाचं गौरव करावं, त्याचं आभार प्रदर्शन सतत करावं, त्याने माझ्यावरती जे उपकार केलेले आहे त्याचं मला सतत स्मरण राहावं, म्हणून आपल्यावरती दया आणि कृपा करण्यात आलेली आहे. दया आणि कृपा, पाप, स्वतःच्या इच्छा, दया आणि कृपा देवाने केली ह्या नावाखाली खपवून घेऊन वागण्यासाठी, अशुद्धतेत, अमलिनतेत, अनीतिमत्वामध्ये वागण्यासाठी करण्यात आलेली नाही. ती फसवणूक आहे. जर कुठला व्यक्ती असा करत आहे तर तो व्यक्ती स्वतःची फसवणूक करत आहे आणि जर कोणी असं शिकवत आहे तर दुर्दैवाने ते स्वतः बरोबर अनेक जे देवाचे जे मेंढरं आहेत त्यांची देखील फसवणूक या चुकीच्या शिक्षणाद्वारे करत आहेत. प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो, कारण त्याचं सत्य वचन आपल्या सर्वांपर्यंत उपलब्ध आहे. आपल्या प्रत्येकाला त्या सत्य वचनापर्यंत ॲक्सेस आहे. आपण ते उपयोगात आणू शकतो, आपण ते वापरू शकतो. म्हणून सत्याचा शोध त्याच्या वचनामधून करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सार्वकालिक न्यायाबद्दलची का गरजेचं आहे आपल्याला समजणं. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय इब्री 10:31 इब्री लोकासपत्र 10वा अध्याय आणि त्याचं 31वं वचन. जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे. अंडरलाईन करून ठेवा ते वचन. जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे. ज्या कोणी त्याच्या प्रीतीचा अनुभव घेतलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला ही चेतावणी आहे
की त्याच्या हाती सापडू नये. ज्याप्रमाणे त्याच्या प्रीतीचा आपण अनुभव घेतलेला आहे, त्याने स्वतःच्या पुत्राला राखून न ठेवता, म्हणजे स्वतःला राखून न ठेवता आपल्यावरती जी प्रीती केली आहे, अगापे जे प्रेम त्याने आपल्यावरती केलेला आहे, त्याचा अनुभव घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्या प्रीतीचा गैरवापर करू नये हे लक्षात ठेवा. कारण त्याचा जो क्रोध आहे तो भयंकर असणार आहे आणि म्हणून जिवंत देवाच्या हाती सापडणं हे भयंकर आहे. हे देवाच्या वचनामध्ये आपल्याला सूचना देण्यात आलेला आहे, आपल्याला एक जागृतीचा इशारा देण्यात आलेला आहे की त्याच्या हातामध्ये न्यायाच्या दिवशी आपण सापडू नये. भयंकर असणार आहे म्हटलेले. पहिले पेत्र 1:17 सुद्धा वाचूयात. पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय आणि 17वे वचन. जो तोंड देखला न्याय करीत नाही, तर ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करीतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. चेतावणी देण्यात आलेली आहे की तो तोंड देखला मनुष्याला, आपल्याला खुश करणारा, आपल्याला समोर एक दाखवून मागे नंतर दुसरा करणारा असा दुटप्पीपणाचा किंवा कुठल्या तरी प्रलोभनाला बळी पडून काहीतरी त्याच्यामध्ये फेरफार केलेला किंवा विपरीत, व्यर्थ, चुकीचा असा न्याय तो करत नाही. तो न्यायी परमेश्वर आहे आणि म्हणून तो प्रत्येकाचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे जर करणार आहे आणि त्या परमेश्वराला आपण पिता म्हणून हाक मारतो असं त्यांनी या ठिकाणात म्हटलेलं आहे, तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. तो जो आपला पिता आहे त्याचं भय धरणं, त्याच्या वचनानुसार सत्य मार्ग स्वीकार करणं, ख्रिस्त शिष्य म्हणून स्वतःला सादर करणं, प्रत्येक वचनाचं सत्य स्वीकारणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. देव जो पिता जे बोलला आहे तो कधीही ते बदलत नाही. त्याने एकदा आचारसंहिता लिहून जी दिलेली आहे ती आपल्याला फॉलो करणं, त्याच्यानुसार चालणं आपल्याला गरजेचं आहे प्रियांनो. कारण तो न बदलणारा देव पिता आहे. जर आपण त्याला पिता म्हणून हाक मारत आहोत, त्याचे नियम, त्याच्या आज्ञा पाळणं आपल्यासाठी बंधनकारक आहे. नाही तर आपल्यासाठी ते भयंकर असणार आहे. आपण त्याला भिवून चालणे, परमेश्वराचं भय ठेवणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. मत्तई 10:28 जर आपण वाचलं, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी ते म्हटलेलं आहे की जो फक्त शरीराचा नाश करतो त्याला आपण घाबरू नये ना, परंतु जो शरीर आणि जीव, सोल म्हटलेलं आहे, या दोघांचाही अग्नीमध्ये नाश करेल, त्या नरकामध्ये टाकण्यास जो समर्थ आहे त्याला आपण घाबरावं असं म्हटलेलं आहे. पवित्र शास्त्रात देवाच्या येणाऱ्या न्यायाबद्दल अनेक वचनं आहेत. आपल्या जागृतीसाठी ते देण्यात आलेले आहे. आपल्या जीवाचा नाश होऊ नये, शरीराचा नाश होऊ नये, आत्म्याचा नाश होऊ नये याकरिता त्याने आपल्याला वारंवार जागृती त्याच्या वचनातून दिली आहे. इटर्नल जजमेंट, इटर्नल जजमेंट, सार्वकालिक न्याय म्हटलेला आहे. आपण आता वाचलेल्या इब्री 6 दुसऱ्या 1 आणि 2 वचनाप्रमाणे सार्वकालिक न्याय म्हटलेला आहे. म्हणजे तो जेव्हा तो न्यायाचा दिवस आता जो येणार आहे ना, तो फायनल असणार आहे. त्याच्यानंतर काहीही बदल घडणार नाही. त्यावेळेस प्रभू जे ठरवणार आहे ते फायनल झालं, सर्व काळासाठी, कधीच न संपणाऱ्या समयासाठी, सर्व काळासाठी, अनादि कालासाठी, न संपणाऱ्या काळासाठी काहीतरी जर परमेश्वर आपल्यासाठी देणार आहे तर ते आपण कशा पद्धतीने स्वीकारावं यासाठी अजून वेळ गेलेली नाही प्रियांनो. आजच दिवस आहे. आज हा समय त्याने नेमलेला आहे आपल्याला जागृत करण्याचा. आपण खरा पश्चाताप करावा, त्याच्याकडे पुन्हा वळावं आणि आपल्या पापी जीवनापासून आणि देवाच्या वचनाचा, त्याच्या प्रीतीचा, त्याच्या कृपेच्या, दयेचा विपरीत असा फायदा घेण्यापासून स्वतःला परावृत्त करावं. पुन्हा एकदा प्रभूकडे वळावं, आपल्या पापांची क्षमा मागावी. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आज देखील उपलब्ध आहे आपल्या पापांची क्षमा करायला. म्हणून खरा पश्चाताप
पश्चाताप करण्यासाठी आजचा दिवस आहे, हा नेमलेला समय आहे प्रियांनो. कारण प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. फार थोडका समय आपल्या हातामध्ये राहिलेला आहे. आज उद्या परवा करत राहू नका. जो उद्या म्हणत असतो तो कधीच काही करत नसतो. मी उद्या पश्चाताप करेल, मी उद्यापासून निर्णय घेतला आहे, मी प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालेल, मी उद्यापासून देवाने मला नेमून दिलेली सेवा करेन, मी उद्यापासून माझ्या सेवेसाठी आराखडे तयार करील आणि तसं वागेल, मी उद्यापासून पवित्र शास्त्र नियमाने वाचेल, मी उद्यापासून प्रार्थना अटेंड करेल, मी उद्यापासून एवढा वेळ प्रार्थनेमध्ये बसेल, मी उद्यापासून पवित्र आत्मा मिळावा म्हणून स्वतःची तयारी करेल. प्रियांनो, उद्या कधी येत नसतो आणि दुर्दैवाने असे होऊ नये की आपला उद्या येण्याच्या अगोदर आपला जर श्वास काढून घेण्यात आला तर काय. म्हणून हाच समय आहे, हीच संधी आहे, हाच क्षण आहे खरा पश्चाताप करण्याचा, प्रभूकडे वळण्याचा. ज्या ज्या गोष्टींचा त्याला हिशोब द्यायचा आहे त्या प्रत्येक गोष्टीचं अवलोकन करण्याचा, की त्याला मला हिशोब देण्यासाठी मी त्या योग्यतेचा ठरावा. याकरता पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेऊन देवाच्या वचनानुसार स्वतःची बांधणी करावी. याकरता आपल्याला हा समय देण्यात आलेला आहे. आणखी देवाच्या न्यायाची आठवण आपल्याला कशासाठी ठेवायची. आपण ही जी मालिका पाहत आहोत, आपण ख्रिस्त शिष्य, एक विश्वासणारा, प्रभूच्या मागे चालणारा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनासाठी पाहत आहोत. आपल्याला देवाच्या न्यायाची आठवण आणखी एका कारणासाठी ठेवायची आहे की प्रभूच्या विरहित नाश पावत असलेल्या लाखो करोडो आत्म्यांसाठी आपण मध्यस्थी करावी आणि त्यांच्यापर्यंत शुभवर्तमानाचा संदेश घेऊन जावा. यासाठी देखील त्याने तुमची, माझी, आपल्या सर्वांची निवड केलेली आहे. ज्या व्यक्तीला या गोष्टींचं भान आहे की प्रत्येकाला न्यायाच्या दिवशी सामोरे जायचं आहे, तो प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करतो की कोणाचा नाश होऊ नये. म्हणून तारण न पावलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल ओझ्याने आपण प्रार्थना करावी, मध्यस्थी करावी आणि त्यांच्यापर्यंत शुभवर्तमानाचा खरा संदेश, जे संपूर्ण शुभवर्तमान आहे, ते घेऊन जावं आपण. प्रियांनो, ह्यासाठी सुद्धा आपल्याला न्यायाच्या दिवसाची आठवण असणं गरजेचं आहे. आपलं काम, आपला वेळ, आपल्याला देण्यात आलेले लोक, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याशी जोडले गेलेले लोक, हा योगायोग नाही प्रियांनो, ते प्रभूने आपल्याला दिले आहे. आज जर त्यांच्यापैकी कोणाचं तारण झालेलं नाही तर त्यांच्यासाठी मध्यस्थी करणं, ख्रिस्ताचा खरा शुभवर्तमान जे आहे, संपूर्ण शुभवर्तमान आहे, जो बंधमुक्त करणारा संदेश आहे, तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. यासाठी देखील आपल्याला ख्रिस्त शिष्यांना न्यायाच्या दिवसाचं स्मरण असणं गरजेचं आहे. आणखी एक कारण आहे आपल्याला का न्यायाच्या दिवसाचं आठवण राहिली पाहिजे. एक मध्यस्थीचं बोलले मी, आणखी शुभवर्तमान सांगणं आपण एकमेकांना. रोमकरास पत्र 1 अध्याय 16 ते 20. रोम 1 16 ते 20 सुवार्तेबद्दल सांगितलं आहे. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलेनाला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. कारण तिच्यात देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल, या शास्त्र लेखाप्रमाणे हे आहे. वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. 20व्या वचनाची शेवटची लाईन, त्यांना कसलीही सबब राहू नये.
प्रभूने त्याचं ज्ञान, सामर्थ्य, गौरव, त्याचं वचन, त्याचं सत्य, त्याचं स्वरूप, त्याच्या आज्ञा सर्व काही आपल्याला प्रगट केलं आहे. कारण त्या न्यायाच्या दिवशी आपण कुठलीही सबब सांगू नये, कुठलंही कारण सांगू नये, कुठलीही एक्सक्यूज देऊ नये आपण, आणि त्याच्यापासून दूर पळू नये. याकरता प्रभूने त्याच्या वचनाचं संपूर्ण सत्य आपल्यापर्यंत उपलब्ध केलेलं आहे. आणि स्वतः देव जो आहे तो देव जो पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये आपल्या ठाई वस्ती करतो, त्याच्या सत्य वचनाचं प्रगटीकरण तो आपल्याला देतो. आणि म्हणून त्याचं जे संपूर्ण सत्य स्वरूप आहे ते आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. आज मी का ही गोष्ट बोलत आहे, कारण अनेक आपण विश्वासणारे आहे, आपल्या सोयीचं आपल्याला पसंत पडेल एवढंच देवाचं वचन आपण स्वीकारतो, एवढंच शुभवर्तमान आपण स्वीकारतो, एवढंच सत्य आपण स्वीकारत आहोत. प्रियानो, ज्या ज्या वेळेस आपल्याला कुठल्या तरी नवीन असं सत्य जे आतापर्यंत मला ज्ञात नाही, मला माहीत नाही, अशा सत्याचा उलगडा जर देवाच्या वचनातून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आपल्याला होत आहे, तर त्यावेळेस ते सत्य नाकारू नये हे देवाचं वचन या ठिकाणात आपल्याला आर्जव करत आहे, आपल्याला विनंती करत आहे. कारण त्या न्यायाच्या दिवशी मला हे सत्य माहीत नव्हतं, मला हे तुझं नियमशास्त्र माहीत नव्हतं, अशी सबब कोणीच सांगू शकत नाही. म्हणून मला जे पटतं हे स्वीकारण्यापेक्षा त्याचं संपूर्ण सत्य काय आहे त्याचा सतत शोध घेऊन ते संपूर्ण सत्य स्वीकारत राहावं. प्रियांनो, आणखी एक गोष्ट सांगते, संपूर्ण सत्य स्वीकारणारा मोठा जमाव कधीच नसतो. संपूर्ण सत्य जे स्वीकारणारे असतात ते नेहमी सत्यासाठी एकटे एकटे लढाई देत असतात. खूप छोटा क्राऊड असतो, खूप कमी लोक असतात ते संपूर्ण सत्य स्वीकारणारे. परंतु प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो, कारण त्या प्रत्येकाच्या ठाई त्याच्या सत्याचं सामर्थ्य, त्याचा खरा पवित्र आत्मा, तो त्याचं सत्य स्वरूप आणि सत्य स्वीकारण्याबरोबर असतो. तो आपल्याला सामर्थ्य देत असतो. प्रियांनो, म्हणून त्याचं सत्य जे आहे ते संपूर्ण स्वरूपामध्ये स्वीकारणं आपल्याला गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्या शुभवर्तमान सांगण्याला अर्थ राहत नाही. शुभवर्तमान सांगणं म्हणजे फक्त प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगणं नाही. प्रियांनो, शुभवर्तमान सांगणं म्हणजे त्रैक देव जो आहे, जो एकच परमेश्वर आहे, गॉड हेड 3 in 1 आपण ज्याला म्हणतो, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, या तिघांबद्दलचं संपूर्ण सत्य सांगणं ही खरी सुवार्थ आहे, हे खरं शुभवर्तमान आहे. प्रेषितांची कृत्य आणि पत्रांमध्ये वाचा, त्यांनी जे शुभवर्तमान सांगितलं त्यांनी देव पिता, प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा या तिघांबद्दलच्या गोष्टी सर्वत्र सांगितल्या आहेत. आणि म्हणून फक्त प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगणं हे संपूर्ण सत्य नाही. प्रियांनो, देव जो पिता आणि देव जो पवित्र आत्मा यांच्याबद्दल देखील सांगणं हे संपूर्ण शुभवर्तमान आहे. एक गोष्ट मी सांगते माझ्या पर्सनल लाईफ बद्दलची. ज्या पण व्यक्तीला मी प्रभूबद्दल शुभवर्तमान सांगत असते, ज्यांना कोणाला प्रभूमध्ये उभं राहण्यासाठी मदत करत असते, देवाच्या कृपेने त्यांना जेव्हा मार्गदर्शन करायची संधी मला मिळत असते, त्यावेळेस मी कधीच फक्त नवीन करार त्यांना देत नाही. मी अशा प्रत्येक व्यक्तीला मी आतापर्यंत फक्त नवीन करार कधीच कोणाला दिला नाही. मी त्याच्यामध्ये चूक आहे किंवा कोण चूक करतात हा न्याय करत नाहीये. मला जे देवाने सत्य सांगितलं मी ते तुमच्या बरोबर शेअर करते. मी फक्त नवीन करार जे अर्ध सत्य आहे ते कधी कोणाला देत नाही. प्रियांनो, मी संपूर्ण पवित्र शास्त्रच लोकांना देत असते. मी माझ्या घरात सुद्धा संपूर्ण पवित्र शास्त्रच विकत आणून ठेवलेले असतात आणि मी तेच लोकांना देत असते. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, उत्पत्ती ते प्रगटीकरण हे संपूर्ण पवित्र शास्त्र आपल्याला देण्यात आलेलं आहे. आपण ते जर स्वीकारलं आहे, आपण तसंच समोरच्याला दिलं पाहिजे. त्याला संपूर्ण शुभवर्तमान सांगणं म्हणतात. माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. कोणी फक्त नवीन करार देत असेल त्यांना मी नावं ठेवत नाही, मी कोणाचा न्याय करत नाही.
मला जे देवाच्या आत्म्याने सत्य प्रगट केलं मी ते फक्त तुमच्या बरोबर शेअर करते. कदाचित आज देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत, तुम्हाला देखील संपूर्ण सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो आज एक जागृती देईल, तुम्हाला उत्तेजन देईल अशी मी अपेक्षा करते, म्हणून मी बोलत आहे. परमेश्वराचा न्याय, त्याचा जो क्रोध प्रगट होणार आहे तो कसा प्रगट होतो हे सुद्धा आपण पाहणं देवाच्या वचनातून गरजेचं आहे. आपण पुढच्या वेळेस पाहणार आहोत या सर्व गोष्टी. आजच्या गोष्टी देवाच्या वचनातून आपल्याशी तो बोलला आहे, आपण त्याच्यावरती मनन करावं प्रियांनो. पुन्हा एकदा सांगते, आज तारणाचा दिवस आहे, आज मान्यतेचा दिवस आहे. प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. मंडळीला त्याच्या जागतिक वधूला घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त फार लवकर प्रगट होत आहे. जे सार्वकालिक न्यायाचं शिक्षण आहे, हा जो आपला 6वा मुद्दा आहे, मी आज त्याच्याबद्दल फक्त प्रस्तावना सांगितली आहे, बेसिक गोष्टी सांगितल्या आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये पुढच्या काही रविवार आहेत आणि त्यावेळेस आपण आणखी काही गोष्टी देवाच्या वचनातून पाहणार आहोत सार्वकालिक न्यायाबद्दल. परंतु जे मी न्यायाबद्दलचे अर्थ सांगितले आहेत, आज पवित्र आत्म्याच्या कृपेने त्याने मला जे प्रगट केलं ते तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची कृपा देखील त्यांनी दिलेली आहे. आपण आज त्याच्यावरती मनन करावं प्रियांनो. प्रत्येक गोष्टीचा परमेश्वराला हिशोब द्यायचा आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. निसर्गाचा हिशोब द्यायचा आहे. आपल्या जीवनात जोडले गेलेले जे व्यक्ती आहेत त्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे. आपल्याला माता पिता जे मिळाले आहे ती देवाची योजना आहे. आपल्याला लेकरं जी मिळाली आहे ती देवाची योजना आहे. आपल्याशी जोडला गेलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे कुठल्या ना कुठल्या संबंधाने तो देवाच्या योजनेने आपल्याशी जोडला गेला आहे. आज त्यांच्यापर्यंत संपूर्ण सत्य जावं, पोहोचवण्यात यावं, ही जबाबदारी तुम्हाला मला प्रत्येक ख्रिस्त शिष्याला देण्यात आलेली आहे आणि आपल्याला त्याचा हिशोब प्रभूला द्यायचा आहे. आपण अनेकांच्या वतीने प्रार्थना आणि मध्यस्थी करावी की त्या न्यायाच्या दिवशी जसा आपला बचाव होईल तसा अनेकांचा बचाव व्हावा. हे देवाचा जो कळवळ्याचा आणि प्रीतीचा स्वभाव आहे तो प्रगट व्हावा आपल्याद्वारे आणि आपण अनेकांच्या वतीने मध्यस्थी करावी, याकरता देखील आपली निवड करण्यात आलेली आहे. प्रियांनो, वेळ फार थोडा राहिलेला आहे. प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. आज जर देवाचा आत्मा तुमच्याशी नक्की बोलला असेल अशीच मी अपेक्षा करते आणि जर देवाचा आत्मा बोलला आहे तर खरा पश्चाताप करा, त्याला शरण या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपले सर्व अपराध धुतले जातात. यू टर्न घेण्याचा, देवाला न आवडणाऱ्या, त्याच्या पसंतीस न पडणाऱ्या गोष्टींना पाठ दाखवून देवाकडे वळण्याचा समय आलेला आहे. त्याच्यासाठी देवाचा पवित्र आत्मा आपल्याला वारंवार चेतावणी देत आहे, वारंवार जागृती देत आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं ते ढगांमध्ये आकाशामध्ये प्रगट होणं आणि जागतिकतेची जी वधू आहे त्या मंडळीला उचललं जाणं, त्याचं जे शरीर आहे त्याच्यासाठी तो येत आहे. तो दिवस फार लवकर आलेला आहे. प्रियांनो, आपल्या हातात खूप कमी वेळ आहे. प्रभू लवकर येत आहे, म्हणून तयारी करत राहा. पुढच्या रविवारी नक्की आणखी प्रगटीकरणाच्या द्वारे देव आपल्याला चालवेल या अपेक्षेने आपण भेटूया. तोपर्यंत शलोम अँड मारानाथा. गॉड ब्लेस यू ऑल.